नमस्कार, मी बालाजी शिंदे, परिधोबी समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। माझ्याबरोबर ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष डॉक्टर पी.बी. कुंभार आहेत। महाराष्ट्र परिधोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष चेतन शिंदे आहेत। विश्वकर्मा क्रांती दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ आहेत। सांगली जिल्हा संपूर्ण आमची कार्यकारिणी आहे आणि या ठिकाणी आज आम्ही एक 12 बलुतेदाराची स्वतंत्र बैठक ठेवलेली आहे। 21 जानेवारी 2024 रोजी सांगली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदार भटक्या विमुक्तांचा एक स्वतंत्र मेळावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। गेल्या 30 वर्षांमध्ये ओबीसीचं आरक्षण सुरू झालं असलं तरी प्रत्यक्षामध्ये 12 बलुतेदार आणि भटक्या विमुक्तांच्या हातामध्ये काही पडलेलं नाही, ते शून्य लाभार्थी आहेत आणि त्यामुळे या लोकांना स्वतंत्र आरक्षण द्या। 19% 12 बलुतेदारांचं उपवर्गीकरण करा, स्वतंत्र आरक्षण द्या, ही आमची त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे। अनेक लोकांच्यासाठी छोटी छोटी समाजाला महामंडळ केले, म्हणजे प्रस्थापित समाजामध्ये ब्राह्मण समाजासाठी सुद्धा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं, मात्र 12 बलुतेदारासाठी आर्थिक विकास महामंडळ अजून स्थापन झालं नाही। 2003 मध्ये त्यावेळी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय आर पाटलांनी 12 बलुतेदाराला स्वतंत्र गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल असं आश्वासन 3ला दिलं, परंतु अजूनपर्यंत आमचं काही काम झालेलं नाही। त्यामुळं गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, त्यानंतर 12 बलुतेदाराला स्वतंत्र आरक्षण द्या आणि महाराष्ट्रामध्ये अशा 12 बलुतेदार समाजाच्या अनेक मागण्या आहेत। या सर्व मागण्या एकत्रित करून आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा 21 जानेवारी 2024 रोजी सांगली या ठिकाणी घेणार आहोत आणि आज या ठिकाणी त्याची एक पूर्वनियोजनाची बैठक आम्ही आज घेतलेली आहे। या ठिकाणी गावोगाव जाऊन आमचे सर्व कार्यकर्ते तालुका गाव पातळीपर्यंत 21 जानेवारीच्या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी फिरणार आहेत। या संबंधातली आजच्या नियोजनाची ही बैठक आहे। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं जे काही संघटन आहे, गेल्या आरक्षणाची सुरुवात या राज्यामध्ये होण्याच्या अगोदरपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मंडल आयोगाचं असणारं जनजागरण या राज्यामध्ये आम्ही केले, पण जेव्हा ओबीसीची सवलत सुरू झाली तेव्हा आम्ही सवलतीच्या बाहेर राहिलो, आम्ही मायनर ओबीसी आहे। आणि त्याच्यामध्ये आता भुजबळ साहेब महाराष्ट्रामध्ये जे काही काम करतायत मग कोणी करत नाही म्हणून त्यांनी उठलेत तर ठीक आहे, पण तमाम महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त उद्ध्वस्त 12 बलुतेदाराचा नेता छगन भुजबळ आहेत ही काही मी मान्य करत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी त्यांना संधी मिळाली मी 70-80 कार्यकर्ते घेऊन त्यांच्याकडे गेलो, म्हणलं न्हावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार शिंपी कासार गुरव ही सगळी उद्ध्वस्त माणसं आहेत आणि या एकट्यासाठी नका देऊ, या सगळ्या 12 बलुतेदारासाठी तुम्ही गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ आर पाटलांनी घोषणा केली, तुम्ही त्याला अंमल करा। त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी खचून विरोध केला, ते म्हणाले मी हयात असेपर्यंत माझ्या मी ओबीसी फूट पडू देणार नाही, दुसरं होऊ देणार नाही वगैरे। आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की तमाम ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी व्यापकता नाही आहे। ज्यावेळी त्यांना आयुष्यामध्ये संधी मिळाली त्यांनी एकही ओबीसी माणूस महाराष्ट्रामध्ये मोठा केला नाही। त्यांना सत्तेची संधी जेव्हा शरद पवार साहेबांनी दिली त्यावेळी ते स्वतः मंत्री झाले, त्यांना पुन्हा संधी दिली, त्यांनी स्वतःच्या मुलाला जे ते आमदारकी दिली, त्यांनी अजून सत्तेची संधी दिली, त्यांनी आपल्या पुतण्याला खासदार केलं, त्यांनी अजून सत्तेची संधी दिली, त्यांच्या भावाला बापू भुजबळला त्यांनी ओबीसी महामंडळाचा चेअरमन केलं, परंतु ओबीसीतला एकही माणूस महाराष्ट्रामध्ये त्यांनी आतापर्यंत मोठा केला नाही। त्यामुळे तमाम ओबीसीचं नेतृत्व भुजबळ साहेब आहेत हे काही मी मान्य करत नाही आणि आमचा 12 बलुतेदार समाजही मान्य करत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।